नागपुर स्थित प्रसिद्ध ज्वेलरी ब्रांड तनिष्क किंग्सवे और तनिष्क लक्ष्मीनगर की ओर से मराठी संगीत प्रेमियों के लिए आयोजित अजरा अमर मराठी गीतों की सुरमई महफिल उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुई। इस विशेष कार्यक्रम में वरिष्ठ गायिकाओं आशाताई और सुमन कल्याणपुर द्वारा गाए गए अमर मराठी गीतों को कलाकारों ने अपनी मधुर आवाज में प्रस्तुत कर श्रोताओं को मंत्रमुग्ध कर दिया। सिविल लाइन स्थित वसंतराव देशपांडे सभागार में आयोजित इस संगीत संध्या को संगीत प्रेमियों का भरपूर प्रतिसाद मिला। कार्यक्रम के दौरान मराठी भावगीत, फिल्मी गीतों और स्वर्णिम दौर के अनेक लोकप्रिय गीतों की शानदार प्रस्तुति दी गई। उपस्थित दर्शकों ने हर गीत पर जमकर तालियां बजाई और कार्यक्रम का आनंद लिया। इस सफल आयोजन के लिए उपस्थित लोगों ने तनिष्क की इस पहल की सराहना की। नमस्कार। आज संध्याकाळी आम्ही एक खूपच छान प्रोग्राम ऑर्गनाईज केला आणि त्यात आमच्या ग्राहकांचा पण खूप चांगला प्रतिसाद होता आम्हाला। ह्याच वर्षी आशाताई आणि सुमन कल्याणपूरताई ह्या दोघी आपल्याला सोडून गेल्या आणि त्यांचं म्हणजे जे पूर्ण विश्व त्यांनी एक मराठी गाण्यांचं आपल्याला सोडून गेलेत, तर त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आज आम्ही खास आमच्या ग्राहकांकरता हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे। कारण आपलं जे नातं आहे ते फक्त म्हणजे एक विक्रेत्याचं नातं नाही आहे, पण ते एक हृदय जोडणारं एक विश्वासाचं अटूट बंधन आहे। त्यामुळे आम्हाला पण खूप 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 आनंद झाला आहे हे ऑर्गनाईज करायला आणि कस्टमर्सचा प्रतिसाद बघून पण आम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे। इतका आनंद झाला ना आम्हाला तनिष्कद्वारा। आम्ही तर नेहमीचे कस्टमर आहोत, त्यांचे रेग्युलर कस्टमर आहोत आणि नेहमीच तनिष्क आम्हाला नाटके, गाणी असा सुंदर आनंद देत आहेत। पण हा जो एक्सपिरियन्स आहे आजचा आशाताई आणि सुमन कल्याणपूर यांचा ट्रिब्यूट आज आम्ही इथे बघायला आलेलो आहे। खरोखर इतका सुंदर सुरेल असा कार्यक्रम आहे ना की गहिवरून येतं आहे। अतिशय सुंदर उपक्रम प्रत्येक वेळी तनिष्कच्या माध्यमातून नागपुरात होत असतात। मागच्या वेळेला सुद्धा नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी हा एक छान सुंदरसं नाटक आम्हाला दाखवलं आणि आज स्वर्गीय आशा भोसले आणि स्वर्गीय सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर एक सुंदर असा अविस्मरणीय असा कार्यक्रम संगीताचा, त्यांच्या मधुर सुमधुर गीतांचा आम्हाला आज त्यांनी ऐकवण्याचे फार कार्य केल्याबद्दल मी निश्चितपणे तनिष्कला त्यांचं अभिनंदन करेल।